नमस्कार. संत तुकाराम महाराज यांचा 3114वा अभंग. मित्रहो, त्या काळात तुकाराम महाराजांनी अनेक प्रकारे प्रबोधन केलेलं आहे. आज स्वच्छतेचा संदेश देण्याचे नवनवे संदेश प्राप्त होत आहेत. स्वच्छता वेगवेगळ्या प्रकाराची, जशी कचऱ्याची स्वच्छता तशी विचारांची स्वच्छताही महत्त्वाची आहे. आणि संत कबीर असोत, तुकाराम महाराज असोत किंवा एकनाथ महाराज असोत, यांनी आपल्या अभंगातून दोह्यातून प्रत्येकाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. तुकाराम महाराजांचा हा अभंग काय सांगतोय बघा. अभंग 3114. पाने जो खाईल बैसोनी कथेसी, पाने जो खाईल बैसोनी कथेसी, घडेल तयासी गोहत्या. तमाखू ओढोनी काढील जो धूर, तमाखू ओढोनी काढील जो धूर, बुडेल ते घर तेणे पापे. कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊनी येईल जन्मा. जयाची ये मणी कथेचा कटाळा, जयाची ये मणी कथेचा कटाळा, होती त्या चांडाळा बहु जाच. जाच होती पाठी उडती यमदंडा, त्याचे काळे तोंड तुका म्हणे. आज परिस्थिती अशी आहे की चांगलं सांगायला गेलं तर ऐकणारे कमी असतात आणि त्याची खिल्ली उडवणारे जास्त असतात, किंवा लोकांना कुठल्याच प्रकारचा ताळबंद राहिलेला नाही, ताळमेळ राहिलेला नाही हेही दिसून येतं. आता कुठंही पान खावा, थुंका, त्याचा दुसऱ्यांना किती त्रास होतो आहे त्याचा विचारही केला जात नाही. मग चांगल्या ठिकाणी बसूनसुद्धा पान खात राहायचं, पान चघळत राहायचं आणि समोरच्याचं प्रबोधन ऐकण्याकडे दुर्लक्ष करायचं. तर तुकाराम महाराज म्हणतात, असं जर करण्याला काय गोहत्या केल्याचं पाप लागेल. तमाखू ओढोणी काढील जो दूर, बुडेल ते घर तेणे पापे. अहो, छोटी छोटी पोरं, तरुण मुलं, त्यांच्याशी जरा दोन गोष्टी बोलायला गेलं तर भस्कन घाणेरडा वास येतो. तोंडात काहीतरी कोंबलेलं असतं, गुटखा असतो, तंबाखू असतो किंवा अन्य काहीतरी असतो, त्याचा भस्कन वास येतो. 10 फूट लांब जाऊन उभं राहावं असं वाटतं. मग ह्या तरुणाला आपण चांगलं काय सांगणार, काय सांगणार? अशी परिस्थिती जागोजागी आहे आणि त्यांना त्याचं काही वाटत नाही. आज दुकानात जा, खरेदी करायला जा तुम्ही, समोर येणारा जो तरुण आहे त्याच्या तोंडाचा भस्कन वास येतो, लांबपर्यंत वास येतो. तिथं जायचं की नाही असं वाटतं. हॉटेलात गेलं तर वेटरचं सुद्धा हीच परिस्थिती असते. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊनी येईल जन्मा. बेडकासारख्या एवढ्या इथून तिथे तिथून होते. कीर्तन जी मायेला दूर करते. कीर्तन म्हणजे चांगली गोष्ट. ज्या ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टींची चर्चा सुरू आहे, चांगल्या गोष्टींचं प्रबोधन सुरू आहे, अशा ठिकाणी करायचं कुठली तरी बडबड, वायफळ बडबड करायची किंवा कुठल्या तरी गोष्टी किंवा मोबाईल ऑन करून बसायचं. आता त्या काळी मोबाईल नव्हता, पण तुकाराम महाराजांना कदाचित पुढचंही कळलं असेल. जयाची ये मणी कथेचा कंटाळा. आज काय झालं आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचे रील्स तयार करा, वेगवेगळ्या जे नको त्या गोष्टींवरचे रील्स तयार करा, त्याला लाईक्स लाखो मिळतील, हजारो मिळतील. पण एखादी चांगली कथा असेल किंवा एखादा कथाकार काहीतरी सांगत असेल किंवा चांगल्या गोष्टीसाठी एकत्र जमणं असेल तर 25 श्रोते मिळाले तरीसुद्धा तो व्याख्याता आहे, तो स्वतःला धन्य मानतो. अशी परिस्थिती आजची आहे. चांगलं ऐकायला कोणी येणार असं वाटत नाही. मग जाच होती पाठी उडती यमदंडा,
त्याचे काळे तोंड तुका म्हणे. तर लक्षात घ्या, ते स्वर्ग नरक आहे की नाही आपल्याला माहीत नाही, पण असं जे वागणारी व्यक्ती असते की नाही, जी दुसऱ्याला नको असते, जे घाणेरडापणा करते, ती व्यक्ती आज ना उद्या दुर्लक्षित होते आणि दूर पडते. त्याचं तोंड काळं होतं. तोंड काळं होतं म्हणजेच काय, जगाला ती व्यक्ती नको होते. तुकाराम महाराजांनी किती वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी हे सगळं सांगून ठेवलं आहे. अभंग आहे 3114वा. श्रोते हो, मित्र हो, लक्षात ठेवा, चांगलं असणं, चांगला आचार आणि चांगला विचार प्रत्येकासमोर पोचणं, प्रत्येकाकडे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याची सुरुवात आपल्यापासून करायला हवी नेहमी. आपण आत्ता आज या क्षणापासून प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करूया, म्हणजे त्याचा सुगंध इतर ठिकाणी दरवळेल. निदान 4 व्यक्ती तरी त्या सुगंधात न्हावून जातील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद.